शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच हजरत मौलाना साहेब यांची पावनभूमी असलेली पैठण शहराचे नगरपालिका निवडणूक हे अत्यंत शिगेला पोहोचलेले आहे। या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार इम्रान खान पठाण सर आपल्यासोबत आहेत। पठाण सर, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण या निवडणुकीमध्ये उतरलात। आपण तर सामाजिक सेवा मागच्या अनेक वर्षापासून करताय, परंतु सामाजिक सेवा करत असताना आपण राजकारणात कसं काय आलात? सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम। आज दिनांक 26 नोव्हेंबर। सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी पठाण इम्रान खान यासीन खान, प्रभाग क्रमांक 12 क सर्वसाधारणमधून अपक्ष निवडणूक लढवित आहे। प्रभागाची जी दुरावस्था झालेली आहे, विकासापासून जो प्रभाग हा वंचित राहिलेला आहे, या प्रभागाच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही मी नगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। बरं, याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आपण या निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाचा व्यासपीठ न वापरता आपण अपक्ष निवडणूक का लढवत आहे? मी राजकीय पक्षाला तिकीट मागितलं होतं। राजकीय पक्षांनी काही त्यांच्या कारणास्तव मला तिकीट नाही दिलं। लोकांची अशी इच्छा होती, प्रभागातील नागरिकांची इच्छा होती की एका सुशिक्षित माणसाने नगरपालिकेची निवडणूक लढवावी आणि हा जो प्रभाग आहे विकासापासून वंचित राहिलेला आहे, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक चांगल्या व्यक्तीने राजकारणात यावं, लोकांच्या मागणी होती, त्यामुळे मी सध्या निवडणूक लढवित आहे। बरं, आपला प्रभाग जो प्रभाग क्रमांक 12 आहे, तर याच्यामध्ये एरिया कोणता कोणता येतो? प्रभाग क्रमांक 12 मध्ये दत्त मंदिर प्रतिष्ठान महाविद्यालयापासून तर खाली नाग महाराज पालखी वाटापर्यंत, इकडे खाली मजदूर हॉटेलपर्यंत, नेहरू चौक, जोरीवाड, गाजीपुरा, हा सर्व प्रभाग तार गजाच्या मारुतीचं मंदिर आहे तिथपर्यंतचा हा प्रभाग येतो। बरं, याच्यामध्ये आपल्या बोलण्यावरून असं जाणवतं की सर्व धर्मीय लोक या प्रभागात आहे आणि प्रामुख्याने मागच्या अनेक वर्षापासून सत्ताधारी नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं आपल्या बोलण्यावरून जाणवतंय। तर आपण या प्रभागामध्ये सध्या कोणत्या कोणत्या समस्या आहेत त्या सांगू शकाल का? या प्रभागामध्ये सर्वप्रथम रस्त्याच्या समस्या आहेत, त्याचप्रमाणे ती जुनी टाकी होती, ज्या जुनी टाकीची जी जुनी पाईपलाईन आहे, पाण्याच्या पाईपलाईनची समस्या आहे। नगरपालिका 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, या वार्डातच नाही, या प्रभागातच नगरपालिका आहे। नगरपालिका असून सुद्धा साफसफाई होत नाही, साफसफाईची फार मोठी समस्या आहे, गटारे तुंबलेली आहे। त्याचप्रमाणे जी भूमिगत गटर योजना झालेली आहे, ती योजनेचं पूर्ण काम खराब काम झालेलं आहे। म्हणजे एकंदरीत विकासाचा बट्ट्याबोळ आपल्या प्रभागात, आपल्या वार्डात झालेला आहे असं आपल्या बोलण्यावरून जाणवतंय, दिसून येत आहे। तर आपण या निवडणुकीमध्ये जो काय अजेंडा घेऊन आपण उतरलात, म्हणजे आपलं जे काही वचनपत्र आहे, ते काय वचन आपण मतदारांना या माध्यमातून देणार आहोत? माझं हे वचन आहे का, पहिलं वचन हे आहे का हा सर्व वार्ड मी एकदम स्वच्छ करेन। त्यापर्यंत जे पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, त्यानंतर आता बिडकीनमध्ये DMIC होत आहे, परदेशी कंपन्या आहे बिडकीनमध्ये येत आहे। आता इथले जे मुलं आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्याचे जे शिक्षण आहे त्या संदर्भात कोर्सेस वेगवेगळे आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्याप्रमाणे जे महिला आहेत, ज्या घरकाम करतात महिला, त्यांना लघु उद्योगामार्फत काहीतरी चालना देण्याचं मी काम करणार आहे। म्हणजे एकंदरीत आपल्याकडे एक विकासाचा एक उपक्रम तयार आहे आणि निवडून आल्यानंतर आपला हा उपक्रम हा 100% आपण राबवणार, यात काही दुमत वाटत नाही। तसंच सर्वात महत्त्वाचा दुसरा आणि तिसरा मुद्दा असा की आपल्याला मतदारांचा प्रतिसाद कसा मिळत आहे? मतदारांचा प्रतिसाद चांगला आहे। माझी सर्वप्रथम एक समस्या सोडवण्यासाठी मी 101% लक्ष देणार आहे। आज या प्रभागात असं झालं आहे की 1ली ते 10वी पर्यंतचे जे मुलं शिक्षण घेतात ते व्यवस्थितपणे घेतात। मुस्लिम समाजातल्या मुली असो, काही इतर समाजातल्या मुलं असो, मुली असो, तर पुढील शिक्षणापासून ते मुलं मुली वंचित राहतात। या प्रभागातील पालक जेव्हा मुलगा हा 1ली ते 10वी पर्यंत राहतो त्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष देतात, पण जो मुलगा आता 11वी 12वीला चालला आहे तो मोबाईलच्या ॲडिक्शनमध्ये जात आहे। आणि ज्या मुली आहेत
मुलींना जर शिक्षणाचं प्रमाण कमी, आज मुलगा आणि मुलगी दोन्ही एक समान, दोघांनाही चांगल्या प्रकारे शिकवलं पाहिजे आणि यांना एक स्वतःच्या पायावर, आता दिवसेंदिवस शासकीय नोकऱ्या ह्या कमी होत आहे, आता प्रायव्हेट कंपन्या येत आहे, त्या कंपन्यात आणि या जगात आपल्याला म्हणजे जे पैसे कमवण्यासाठी, टिकण्यासाठी आपल्याला चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्या मी मुलींच्या जोपर्यंत शिक्षणावर जास्तीत जास्त भर देणार आहे. बरं, आपली या निवडणुकीमध्ये निवडणूक चिन्ह काय आहे? माझं या निवडणुकीमध्ये मी असं चिन्ह निवडलं आहे की ते दररोजच्या महिलांच्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणार आहे. मी गॅस सिलेंडर निवडलेलं आहे. त्याचप्रमाणे माझं हे चिन्ह जे आहे हे आहे, कारण जेव्हा पुरुषांना जेव्हा आपण मासिक गॅस भरतो, गॅस कधी संपणार आहे, आपलं सिलेंडर कधी संपणार आहे, आणि हे आपल्या जसं अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि अन्न तयार करण्यासाठी जी आवश्यकता आहे गॅसची, ती मी गॅस सिलेंडर हे माझं चिन्ह निवडलेलं आहे. आणखीन एक मुद्दा आपल्या प्रभागात जाणवतोय की हिंदू मुस्लिम जी काही स्मशानभूमी आहे, तर त्या स्मशानभूमीला व्यवस्थित अशी कंपाऊंड वॉल किंवा त्या संरक्षण भिंत वगैरे नाही आहे. तर यासाठी आपण काय करणार? सर्वप्रथम हा जो एरिया आहे हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतला एरिया आहे. इथं जसं नागाडवरची स्मशानभूमी आहे हिंदू समाजाची, आणि तिथला जो परिसर आहे तो विकासासाठी नेहमी पुरातत्व विभागापासून परवानगी घ्यावी लागतात. पाण्याची टाकी जी बांधली त्याला फार वेळ गेलेला आहे. मी पुरातत्व विभागाला मार्फत त्यांना असं सांगणार आहे का भाऊ, हा जी जमीन पडलेली आहे इथं काही विकास होत असेल मुस्लिम समाजाची खबर आहे, जसं कोटची मस्जिद आहे त्याच्या बाजूला ते मुस्लिम समाजाची हे आहे, स्मशानभूमी आहे, कब्रस्तान आहे, तिथला विकास मी करणार आहे. आणि त्याचप्रमाणे माझं असं म्हणणं आहे की अजून मी वार्डाच्या सर्वात प्रथम जी समस्या आहे ती घरकुलची समस्या आहे. घरकुलच्या पैशाची समस्या सोडवणार माझं जास्तीत जास्त भर राहणार आहे. कारण काय, लोकांचे घरकुलचे हप्ते पडत नाही, काही लोकांचे घराचे काम अर्धवट राहिलेले आहे, पूर्ण व्हायना, दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. सध्याची जी काही नवीन पिढी आहे आणि जे नवतरुण वर्ग आहे ते अक्षरशः मोबाईल वेडे झालेले आहेत. मागाशी आपण उल्लेख केला की मोबाईलच्या या व्यसनातून मुक्त करण्यासाठी आपण त्यासाठी प्रयत्न करणार. तर आता याच्यामधून जी काही आपल्या वार्डामध्ये एक अशी व्यायामशाळा असल्याची असं काही दिसत नाही किंवा त्याचा अभाव आहे, याबद्दल काय म्हणणार आपण? मी प्रभागातील वार्डातील लोकांसाठी एक अत्याधुनिक व्यायामशाळा तयार करून देणार आहे नगरसेवक झाल्यावर. तसेच मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडांगणात एक चांगलं क्रीडांगण त्यांना उपलब्ध करून देणार आहे. आणि मुलांना मोबाईलच्या ॲडिक्शनपासून, जसं आजकाल मुलं कॅरम झालं, क्रिकेट झालं, त्यांचं व्हॉलीबॉल झालं, हे सगळे गेम मोबाईलवरच खेळणार आहे. मी त्यांना तो खेळ मैदानावर खेळण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे आणि एक चांगला त्यांना क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जी व्यायामशाळा जी आहे तर ती आपण जे उपलब्ध करून देणार किंवा त्यासाठी आपण जे प्रयत्न करणार, तर ही कल्पना खूप चांगली आणि प्रशंसनीय आहे, जेणेकरून नवीन पिढी या व्यायामाच्या माध्यमातून सशक्त आणि बलवान होईल. आता आणखीन एक असा मुद्दा आहे की प्रभाग हा 12 हा नेहमी राजकीय दुर्लक्षामध्ये हा वंचित राहिलेला आहे. तर आपण या प्रभागामध्ये एक प्रबळ उमेदवार म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आहे आणि आपल्याला मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. तर आपण शेवटचं काय आवाहन करणार, मतदारांना शेवटचं आवाहन काय करणार? मी मतदारांना हे आवाहन करत आहे की इथं ऐतिहासिक तीर्थस्तंभ आहे, जुनी जामा मस्जिद आहे, ऐतिहासिक जामा मस्जिद आहे, दत्त मंदिर आहे, आणि हा प्रभाग विकासापासून एक वंचित राहिलेला आहे. शहराचा विकास झाला पण या प्रभागातील रस्त्याचा, नाल्यांचा, पाणीच्या व्यवस्थेचा आणि या समस्या आजपर्यंत सोडलेल्या नाही. मी मतदारांना विनंती करतो की मला एकदा तुम्ही संधी द्या आणि माझं जे निशाणी आहे गॅस सिलेंडर, हे दैनंदिन जीवनाशी निगडीत निशाणी आहे. त्या निशाणी समोरील गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा आणि एकदा संधी देऊन बघा का एक सुशिक्षित उमेदवार या वार्डाची काय काला पलट करू शकतोय. मी एक आदर्श नमुन्याचा हा पैठण शहरातील तुम्हाला वाढ करून दाखवतो. एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तुम्हाला मी आज विश्वास देतो, तुम्ही मला एकदा संधी द्या, तुम्ही मतदान रूपी मला संधी द्या. मी या वार्डाचा विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही. शेवटीला आम्ही अशी आशा करतो की आपण या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मधून
सिलेंडर या गॅस सिलेंडर या निशाणीवरून आपण विजयी व्हाल. आपल्याला भावी शुभेच्छा. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.